राजा शिवाजी जंग जीतन चलत है भूषण बनत नाद बेहद नगारन के नदी नद मद गैब रन के रलत है आइल पहिल खैल बैल गजन की ठैल पहिल गजन की सैल पहिल बाजत बजत है. छत्रपती यांच्याबद्दल मनात आदर, आत्मीयता, आपुलकी, श्रद्धा, निष्ठा विलक्षण अनेकांच्या मनात असते. पण ते उथळ असतं. त्यास जो कडवेपणा पाहिजे तो बिलकुल नसतो. आता बघा, महाराष्ट्राला शिवछत्रपतींच्या बद्दल सर्वोच्च आदर, आत्मीयता, आपुलकी, श्रद्धा, अभिमान, कळकळ आहे. पण शिवछत्रपतींचं जीवन आणि आम्हा लोकांचं जगणं हे एकमेकाला न शोभणार आहे. म्हणजे कसं, रांजाच्या पाटलांनी एका तळण्या ताठ पुरीवरती भर दुपारी 12-12:30च्या सुमाराला गावातली सगळी मंडळी शेताभातावरती काम करायला गेले. गाव काय 70-80-100 घरांचं गाव असेल. आणि ती 17-18 वर्षाची तळणी ताट पोरगी एकटी पाहून त्या गावच्या पाटलांनी पाप केलं. घरात जाऊन तिची आबरू घेतली. गावात शेतावरती कामाला गेलेली मंडळी बाहेर आली. ती दहाय मोकळून राहायला लागली. गावात कोणी नाही. काय जख्ख म्हातारी माणसं आपापल्या घरी जागची जागा सोडून उठणं त्रासाचं असेल अशी माणसं. आणि हे तरुण पोर. आणि तिने सांगितलं की असं असं केलंय त्यांनी. ताबडतोब गावातली काही माणसं शेतावरनं आलेली आणि कळलेली रांजा आणि पूर्ण जे काही अंतर असेल ते कापून घोड्यावरनं ताबडतोब महाराजांच्या पायाशी गेली आणि म्हणले, महाराज आमच्या गावात पाप झाले. आणि रांजाचा ते बाबाजी पाटील तसा गढूळच आहे. त्यांनी अमकं कृत्य केले. महाराजांनी ताबडतोब सांगितलं 2-4 मावळ्यांना टाका टांग, जा रांजाला. आणि त्याला मी बोलवले म्हणून सांगा.
आले 4 स्वार दौडत रांजाला आले. ते खालच्या भोकात किडा होता. महाराजांचा निरोप सांगितल्यानंतर तो चुतळीचा म्हणला, ए कुठला तुझा महाराज? माझ्या 25 डोया या गावात राहत आहेत. आम्ही पाटील की 25 डोया पिढ्या करतोय. सांग राजाला हे असले निरोप धरायचे नाहीत. ते माघारी गेले. महाराज ते असं म्हणतोय, 25 डुया झाल्या, आम्हाला सांगायचं नाही, आम्ही पाटील आहे गावशी. महाराजांनी ताबडतोब सांगितलं, असेच्या असे माघारी जा आणि त्याला सांगा तुझ्या 25 डुया झाल्या असतील आतापर्यंत पाटीलकीच्या, पण हे माझ्या वतनातलं गाव आहे. तुला पाटील नेमलाय मी. आले ताबडतोब बोलवलंय. नाही म्हणला जमत नाही, आम्ही येत नसतो. कुठला महाराज येत नाही. आले सांगायला. आणखीन दुसऱ्या 4 मावळ्यांना सांगितलं, हे आणि तुम्ही दोघं 7-8 जण जा. आणि ते जे आहे पाटील, रानडुक्कर मारल्यानंतर त्याच्या पुढच्या मागच्या पायाला, गळ्याला, पोटाला, कमरेला पार करकसून बांधून ते डुक्कर जसं आपण पकडतो रानडुक्कर हे तसं पकडा आणि त्याला धरून टाळा. गेले. आणला. हिथं 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 गळ्याला, गुडघ्याला, घोट्याला, कमरेला दोराने बांधला होता. मस्तवाल होता आणि लाल महालाच्या समोर उभा केला. महाराजांचा मुक्काम लाल महालात होता. दादाजी कोंडदेवानी, जिजाऊ साहेब, शहाजी राजे त्यांना राहण्यासाठी पुण्यात वाडा बांधला होता. महाराजांचं वय 13 वर्ष पूर्ण, 14 चालू. आले. लाल महालाच्या बाहेर दरवाज्यातून बाहेर आले. त्याला फाटून असा धरला होता. वर राहिला होता मस्तवाल, माजुरी. महाराज त्याला म्हणले, तू पाप केलेस, तू पाप केलेस. नाही केला. खालती किडा. तू खरं बोल, तू पाप केलंयस. नाही केलं. तू खरं बोल, नाही तर तुकडे करीन जागेवरती. तशी तो दचकला. तू पाप केलंयस. नाही. तुकडे करीन टाचेपासून टाळूपर्यंत. तसं म्हणणार, परत नाही, परत नाही, परत नाही, परत नाही. असं होय. महाराजांनी ताबडतोब 3-4 मावळ्यांना सांगितलं, ह्याला पालथा पाडा, ह्याला पालथा पाडा. गुडघ्याखालचे पाय आणि कोपरापुढचे हात तोडून टाका. ज्या हाताने पाप केलं आणि ज्या पायाने चालत केला त्याला खुडून टाका. ताबडतोब कार्यवाही. गोष्ट अशी, वय वर्ष 14 आणि महाराज सांगतात त्याला खापलून टाका. वय वर्ष 14 असताना महाराज अशी आज्ञा देतात आणि करून घेतात. वर्तमानपत्र उघडा, एक दिवस असा नाही. आणि ही गोष्ट गेल्या 4 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात अखंड
स्वातंत्र्यापासून आपलं राज्य आलं 76 वर्ष झाली. महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रात असं शेण खाणं, आया बहिणींच्यावरती अत्याचार करणं रतिबानी चालू आहे. त्याची शरम वाटत नाही, लाज वाटत नाही. आमच्या देशातली माय बहीण सुरक्षित नाही. हा देश रानडुकरांचा आहे, कुत्र्यांचा आहे, अस्वलांचा आहे का माणसांचा आहे? कुणाचा आहे? शिवाजी जयंती चालूच आहे, शिवाजी महाराजांचे पुतळे उभारणं सुरूच आहे, मिरवणुका सुरूच आहेत शिवजयंतीच्या. असलेला अभिमान आणि समाजाची कृती बेकार आहे. शिवाजी महाराज कधी कधी आयुष्यात व्यसन प्रकार नाही. आता इथं माझ्या समोर बसलेल्या लोकांविषयी विचारी मनाला तनु ही कशाला, दिली विठ्ठल एका उगा नाचण्याला. अरे खूप जण दारू पीत असतील, लाज वाटत नाही आपल्याला. काही खात असतील, शिवाजी जयंती चालूच आहे, पुतळे उभारणं चालूच आहे, भाषणं चालूच आहेत महाराजांच्या जीवनावरती. गड्यानो, आपण अंतर्मुख होऊया. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. ज्याला विठ्ठलाचं दास बनायचंय, हे त्यांनी शुद्ध उदात्त पवित्र वागलंच पाहिजे, वागलंच पाहिजे. घरात माळ आणि वागणं कुत्र्यासारखं जमत नाही. शिवाजी जयंती करायची आणि गावात गाईची कत्तल होती, डोळ्याने पाहत राहायचं. हे लांडी त्यांच्या भोकात किडा फार, ह्या गाईची सरसकट कत्तल करतात. महाराज वय वर्ष 7 आहे, 7. शहाजी राजे अली आदिल शाहच्या दरबारात त्याच्या पदरी शिवछत्रपती त्यांचे वडील सरसेनापती होते. चालले होते ज्याला आपण विजापूर म्हणतो, चूक आहे ती. विजयपूर, आता त्याचं नाव दुरुस्त केले. त्या विजयपूरमध्ये शहाजीराजे राहत होते. दरबार भरणार होता. सरसेनापती निघाले. 5-6 घोड्यांचा रथ त्यात बसले. शिवाजी महाराज बसल्यानंतर शिवाजी महाराजांच्या डाव्या बाजूला, शहाजीराजे बसल्यानंतर शहाजीराजांच्या डाव्या बाजूला शिवछत्रपती वय वर्ष 7 बसले. झाली, रथ सुरू झाला, निघाले. चाललाय रथ, चाललाय रथ. एक कसाई, एक कान, दुसरा कसाई, दुसरा कान. एका गाईचे कान पकडून, तिसरा कसाई त्याची शिपटी पकडून
काठीने मारत कत्तलखान्याकडे नेत आहेत. हे दृश्य बघितल्यानंतर शिवछत्रपतींनी चालू रथातून 6 घोड्याच्या रथातून उडी टाकली आणि कमरेचं कट्यार होतं वयवर्ष 7 काढले. एवढं होईपर्यंत चालले पुढं. तसं मागचा जो कसाई होता त्यांनी शेपूट पकडून काठीने मारत होता. त्याच्या खांद्यावरती कचाची घाव घातला. बापच सरसेनापती असल्यामुळं वयवर्ष 7च्या शुभाने केलेलं हे कृत्य परिणाम काय झाला असता? शहाजी राजांचा मुलगा नसता, अन्य कोणाचा असता तर एक तुकडे 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 करून टाकले असते. लांडी फार्निच. पण शिवाजी महाराजांचं कृत्य कसं? गाईला मारतात म्हणल्यानंतर मस्तकातला चिरीक आगच उठली. आमच्या इथं 76 वर्ष झाली, एक गाय सुरक्षित नाही. शिवाजी महाराज आणि हिंदू समाज मी हे का बोलतोय? किती भक्तीने किती प्रेमाने तुम्ही आलाय, केवढी आपुलकी शिवाजी महाराजांच्या बद्दलची. करणी वाणी आणि जगणं फार तफावत आहे. गड्यानो, दुर्दैवाची गोष्ट आपण सगळेच जण ज्ञानोबा तुकोबा एकनाथ नामदेव यांच्याबद्दल अति माया प्रेम आपुलकी श्रद्धा असलेली मंडळी आहोत. शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्याबद्दल असेच आपण आहोत. पण शिवाजी महाराजांच्या जगण्यातलं जे धारदारपण, जे कणखरपण, जी तीव्रता, जी तिडक, जी आपण आचरणात दाखवत नाही. हे काय आहेत शिवाजी महाराज, संभाजी महाराज? हे आपल्याला देवाशपथ ठाऊक नसतं. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे ते मूळ कुठले आहेत? अजंठा वेरूळ नावाच्या ज्या लेण्या आहेत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, आता त्याचं नाव बदललंय. पूर्वी त्याला औरंगाबाद जिल्हा, कोण भरला औरंग्या आणि लाचार कुत्र्यासाठी शेकडो वर्षे औरंगाबाद बदलले आता. तर हे जे शहाजी राजे आहेत ते त्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या अजंठा वेरूळच्या जवळच्या गावातले वतनदार शेतकरी आहेत. आपला नादान हिंदू समाज जगाच्या पाठीवरती क्रमांक 1चा समाज आहे. मूर्ख, नालायक आणि ज्याला काही एक निष्ठा नाही आहे असला समाज आहे हा. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. पण त्या सगळ्या 187 राष्ट्रात जास्तीत जास्त काळ परकीय आक्रमकांचं भक्ष बनून जगलेला नादान मूर्ख समाज हिंदू समाज आहे. आपल्या इतकं पारतंत्र्य जगाच्या वाटेवरती कुठल्याही देशाला आलेलं नाही आहे. आपला समाज, हिंदुस्थानमधला समाज, सगळी राज्य किती दिवस 1321 वर्ष पारतंत्र्याच्या नरकात राहिलेला हा मूर्ख लोकांचा समाज आहे. अशा समाजामध्ये शिवाजी महाराज जन्माला आले आहेत, अशा देशात जन्माला आले आहेत. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. ते काय बोलतात?
तर बीज तैसे फळ येईल शेवटी, लाभा हानी तुटी ज्याची तया. जसं बी तसं फळ. किती सत्य बोलले तुकोबार आहे. बीज तैसे फळ येईल शेवटी, लाभ हानी तुटी ज्याची तया. ते दुसऱ्या एका अभंगात म्हणतात, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी, बाहे आणि पोटी समतुक. बी गोमटा असेल तर फळ गोमटे येणार. हे शहाजी राजे ज्यांचे पुत्र आहे त्यांचं नाव आहे मालोजीराजे भोसले. हे मालोजीराजे भोसले कुळातले. त्यांचे वडील कक्काजीराजे. हे कक्काजीराजे त्यांचे वडील तात्याजीराजे. तात्याजीराजे त्यांचे वडील अप्पाजीराजे. अशा 12, 13, 14 पिढ्या मागच्या बघितल्या. त्या सगळ्या वतनदारी, सुभेदारी, जहागीरदारी, सरदारी करणाऱ्या पिढ्या आहेत. बुद्धिमान आहेत, चलाख आहेत, हुन्नर आहेत, लढवय्ये आहेत ही मंडळी भोसले. पण गोष्ट अशी, केलं काय, प्रत्येक पिढीतल्या कर्तृत्ववान माणसांनी आपल्या पराक्रमाने, बुद्धीने या देशामध्ये आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धी, हबशी ह्या देश म्हणजे परकीय आक्रमकांनी केलेला उकिरडा होता. त्या उकिरड्यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी आक्रमकाच्या पदरी वतनदारी, सुभेदारी पत्करून जगणारे लोक होते. जास्त खोलात जात नाही. शहाजी राजे आहेत ते मालोजीराजे भोसल्यांचे पुत्र आहेत. हा मालोजीराजे भोसले हा चांगला बुद्धिमान, चांगला हिंमतवान मनुष्य आहे. बीज तैसे फळ येईल शेवटी, लाभाने तुटी ज्याची तया. हो, मालोजीराज चांगला होता, पोरगाही चांगला शहाजीराजा होता, गुणवान होता. पण झालं काय की 12-14 पिढ्या मागच्या अकलेनी तल्लख, हुशार, हातापायात बळ, हिम्मत, जन्म माणसाचा पण करणे हा स्नेहासारखी जगणं हे सगळं होतं. पण हिंदू समाजात एक आजही या क्षणाला फार मोठी उणीव आहे. कोणची उणीव आहे? शेकडो हजारो वर्षापासूनची उणीव आहे. आपण कोण आहोत याची जाणीव नसते आपल्याला. हिंदूंच्यातला सर्वात मोठा दुर्दैवी भाग असा आहे, आपला कोण, परका कोण, वैरी कोण, कैवारी कोण, शत्रू कोण, मित्र कोण, योग्य काय, अयोग्य काय, उपकारक काय, मारक काय, काय कर्तव्य, काय अकर्तव्य हे उलगडत नाही. दुसरा एक मोठा दोष आहे. कोणचा? स्वार्थासाठी वाटेल त्याचं शेण खायला तयार असणारी जात जगाच्या पाठीवरती हिंदू जात आहे. हा, महामूर्ख, कळतच नाही. ते शहाजीराजे भोसले त्यांच्या लक्षात आलं वयाच्या 19व्या वर्षाच्या जवळपास. काय लक्षात आलं? अरे आपल्या सगळ्या मागच्या पिढ्यांनी कक्काजीराजे, अप्पाजीराजे, यायाजीराजे हे सगळे आपले पूर्वज कौतुकास्पद रंगणावरती कार्यकर्तृत्वात नाही, पण कुणाच सेवा करतायत? आपले कट्टरवैरी, मारेकरी, गनिम कर्तनकार शत्रू हे लांडी
हे भडवे आपल्यावरती राज्य करतात. हे मुसलमान कोण, काय आमचा संबंध, हे कसे आले? हो, हे अफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, अरबस्तान, असं काय संबंध या भडव्यांचा, काय संबंध, असं त्यांच्या मनात. हे शहाजीराजे होते, हे बुद्धिमान होते. मी आत्ता मराठी बोलतोय का नाही, ते संस्कृत असं बोलत असत. त्याचा अर्थ मालोजीराजे चांगले जाणीवपूर्वक आपल्या पोराला लहानाचे मोठं करत होते. त्यांनी एक संस्कृत नाटक लिहिलंय, संस्कृतमध्ये काव्यग्रंथ लिहिला आहे, काव्यग्रंथ. शहाजी राजांच्या हातून हे काम घडलेलं आहे. त्यांच्या मनात आलं आपण आदिलशाही, इमादशाही, बरीचशाही, निजामशाही, कुतुबशाही या भडव्यांची सेवा करणं म्हणजे आपले मारेकरी, वैरी, गनिम, कर्दनकाळ, शत्रू या भडव्यांच्या पदरी लाचार कुत्र बनून जगणं नाही जमणार. आपली धरती, आपली माती, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले लोक. हो, आपण काय बघतोय? अरे उघड्या डोळ्यांनी मंदिर पाडतायत, मूर्ती फोडतायत, अत्याचार करतायत, कत्तली करतायत, वाटेल ते अत्याचार चालले आहेत. आया बहिणींच्यावरती बलात्कार, धर्मांतर करतायत. आपल्या सगळ्या देशाची माती करणारे हे लांडे, आणि या लांड्यांच्या पदरी आपल्या पूर्वजांनी आत्तापर्यंत नोकरी केली. हे फार त्यांनी पाप केले, हे पाप मी करणार नाही. मी हेच आपली धरती माती, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले लोक, आपले पूर्वज, आपला धर्म याच्या रक्षणासाठी हे बाहेर नेऊन राज्य स्थापन करतायत. आपण घेतले आहोत. आपण आपल्या लोकांच्या रक्षणासाठी आपण स्वतंत्र राजवट स्थापन करू, मोठी करू, आणि त्याच्यातून आपल्या धर्माचं, आपल्या लोकांचं, आपल्या राज्याचं आपण रक्षण करू. यांचं दास्य पत्करायचं नाही हे ठरवून शहाजीराजांनी त्यांच्या आयुष्यात 10 वर्षाचे 2 प्रयत्न स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी केले. मा हिकमती होते, मा बुद्धिमान होते, कारस्थानी होते, चांगल्यापैकी रणशूर होते. त्यांचं चरित्र आपण कुणी वाचत नाही. ह्याच्यात एक मोठी उणीव आहे. या तिघांची चित्र योग्य लावलीत. एक लक्षात ठेवायचं की शिवाजी महाराज बीज तैसे फळ येईल सेवटी, लाभानी तुटी ज्याची तया. शिवाजी महाराज इतके विलक्षण चांगले, कारण काय, बाप आहे, आई आहे. आपलं जे काही जीवन आहे ते आपल्या आईबापांच्यावरती फार मोठा अवलंबून असतं, कारणीभूत ते असतात. आपल्या जे काही सगळं चांगलं आहे, जे गुण आहे, हे त्याचं कारण आपल्या आई वडील आहे. या चित्रामध्ये शहाजीराजांचं चित्र न लावण्याचा मूर्खपणा आपण कधी करता कामा नाही. शहाजीराजे पाहिजेतच. जिजामाता निसंशय अलौकिक, परंतु शहाजीराजा सुद्धा फार विलक्षण. शहाजीराजा शिवाजी महाराज असे जन्मले याचं कारण शहाजी आणि जिजाबाई असेल, तर शहाजी राजा या चित्रात असलाच पाहिजे. शिवछत्रपती त्यांना जिजामाता आणि शहाजीराजे 1596 हा शहाजीराजांचा जन्म सण म्हणजे जन्मवर्ष आहे. आणि 1599 हे वर्ष जिजामातेचा जन्माचं वर्ष आहे. शहाजीराजे 14-15 वर्षाचे आहेत. त्यावेळेला शहाजीराजांचा जिजामातेच्या बरोबर, जिजामाता 10 वर्षाची आहे, त्यावेळेला विवाह झालेला आहे. त्या दोघांना
सुरुवातीला अपत्य झालं आनंदी आनंद, भोसले कुळात कौतुक झालं. पहिलं अपत्य झालं, पण 7, 8, 9 महिने जगलं आणि ते अपत्य दिवंगत झालं. काळाने जिजाबाईच्या मांडीच्या पाळण्यावरनं अपत्य नेलं. दुसरं अपत्य झालं 2-2.5 वर्षात, तेही गेलं असंच 7-8-10 महिन्याचं. तिसरं झालं, चौथं झालं, 4ही अपत्य जिजामातेची काळाने उचलून येईल. 5वं अपत्य झालं पुढचं 2.5-3 वर्षात. त्याचं नाव संभाजी राजा. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, शहाजी राजे क्षत्रिय आहेत, उंचे पुढे धिप्पाड आहेत, बुद्धिमान आहेत, नुसते रणबर्धा नाही आहेत, हे बुद्धीने चांगले शूर आहेत. बीज तैसे फळ येईल सेवटी. शहाजी राजासारखाच संभाजी राजा होता. वयाच्या 16व्या वर्षी आदिलशहाच्या पदरी शहाजी राजांच्या बरोबर एक मोठा सरदार म्हणून वयवर्ष 16चा संभाजी राजा काम करत होता. उंचा पुरा धिप्पाड होता. शहाजी राजा फक्त 7 फूट 3 इंच उंच होते. आपल्या 7 फूट 3 इंच उंच क्वचितही मनुष्य दिसत नाही. शहाजीराजे जसे बुद्धिमान तसाच संभाजीराजा कोणतंही लांड हलकटच असतं. त्या कनकगिरीच्या वेड्यात अली आदिलशहाचा सरसेनापती होता कोण? तुमचा अफजल खान. त्याच्यात किडा होताच. त्यांनी डाव करून शहाजी राजाशी वैर होतं. त्याचं मनातून मत्सर करत असे. शहाजी राजा बुद्धिमान होता. सर 90 होते. तो मारला गेला. 5वा मुलगाही मारला गेला. जिजामातेची 5ही लेकरं मारली गेली. 6वं लेकरू झालं. त्याचं नाव आहे शिवाजी. गोमट्या बीजाची फळे ही गोमटी बाहे आणि पोटी समतुक. शिवाजी महाराज कसे, त्याच्या बोलण्याची त्याचं जास्त वर्णन करून बोलण्याची आवश्यकता नाही. ही परंपरा अशी कशी ते सांगण्यासाठी मी बोलतोय. आपला सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचा दोष आहे. आपण शिवाजी महाराजांचं वाचलं तेवढंच वाचतो, त्यांचं मागचं बघत नाही. आणि त्याचं कारण शहाजीराजे आहेत. शहाजीराजांचं चरित्र वा.सी. बेंद्रे, वासुदेव सीताराम बेंद्रे नावाच्या एका कर्नाटकातल्या व्यक्तीने 40 वर्ष संशोधन करून लिहिलेलं चरित्र आहे. आपण बसायला कोच आणखीन काही गंमत जम्मत सगळं करतो. आपण आपल्या देशाची, आपल्या धर्माची, आपल्या इतिहासाची पुस्तकं खरेदी करून ती वाचली पाहिजेत. वाटेल तिची किंमत असली तरी वाचली पाहिजेत. त्या वा.सी. बेंद्रेंचं चरित्र आपण वाचलं पाहिजे, म्हणजे शिवाजी महाराजांची किंमत कळेल. का बरं शिवाजी महाराज असे आहेत? शिवाजी महाराजांच्या जीवनात तुम्ही बघा, दमणं, थकणं, थांबणं, लवणं, नमणं, झुकणं, माघार, शरण, हताश, उदास, निराश हे प्रश्न नाही, कधीच नाही.
निराश उदास हताश होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांचं हे जे जीवन आहे त्याचं कारण शहाजी जिजामाता आहेत. वाचलं पाहिजे, आपण वाचत नाही. तर ते जे वासी बेंद्रेने दिलेलं शहाजीराजांचं जीवनचरित्र आहे ते जीवनचरित्र वाचा. पाया पडून तुम्हाला सांगतो, ही परंपरा त्यांची ग्रंथ वाचा. ते शहाजीराजे कसे येतो त्याचं वर्णन त्यांनी केलंय. वासी बेंद्रेंनी काय केले? वासी बेंद्रे म्हणतात की शहाजी राजा युद्धमय रक्तमय अग्निमय जीवन जगले. हे शब्द लक्षात ठेवा. शहाजी राजे कसे जगले त्याच्यात त्यांनी वर्णन केले. रक्तमय युद्धमय अग्निमय जीवन जगले म्हणजे काय? बीज तैसे फळ येईल शेवटी. शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची, ती हिंदवी स्वराज्याची शपथ हे काय शिवाजी महाराजांना पडलेलं स्वप्न आहे का? हो, नाही आहे. त्याचं कारण शहाजीराजे आहेत. शहाजीराजे बुद्धिमान होते, विद्वान होते. आपले शिक्षक आपल्याला काय शिकवतात? व्याकरण शिकवतात. त्यावेळेला ते आपल्याला सांगतात की नामापासून विशेषण बनतं. म्हणजे ते कसं? दानव म्हणजे राक्षस. दानव हे नाम, त्याच्यापासून विशेषण कोणचं? दानवी. राक्षस हे नाम, राक्षस या नामापासून विशेषण कोणचं? राक्षसी. मानव मानवी. पशु पाशवी. हिंदू हिंदवी. मला राज्य स्थापन करायचंय, ते नुसतं राज्य नाही. हिंदू हिंदू धर्म हिंदुस्थान हिंदू समाज हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला राज्य स्थापन करायचंय. माझं राज्य स्वराज्य नाही आहे, माझं स्वराज्य हिंदवी स्वराज्य आहे. हिंदवी या शब्दातली नेमकी खोच लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं याचा अर्थ शहाजी राजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपण त्यांचे पुत्र आहोत, आपल्या वडिलांची अधुरी अपुरी इच्छा राहिलेली ती पूर्ण करण्यासाठी आपला जन्म आहे असं मानणाऱ्या पिढ्या होत्या. आत्ताच्या काळात आपल्या आई वडिलांचं ऋण फेडायचं असतं, आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगायचं असतं असं नाही आहे. ते तसे होते. शिवाजी महाराज जे म्हणतात, शिवाजी महाराजांनी वयवर्ष 15 रायरेश्वरावरती आपल्या आईच्या बरोबर दादाजी कोंडे गुरु त्यांच्या बरोबर जाऊन शिवाजी महाराजांचे 38 अंतरंग मित्र आहेत. अंतरंग मित्र म्हणजे जीवाला जीव देणारे, हिंदवी स्वराज्याच्या कामात पहिल्या क्षणापासून बरोबर असलेले. तर शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची शपथ रायरेश्वरावरती घेतात. त्यावेळेला शंकराच्या पिंडीवरती बिल्वपत्र वाहून म्हणतात, हे हे शंभू शंकरा, अरे माझ्या वडिलांची अधुरी अपुरी इच्छा आहे, अजून पूर्ण झालेली नाही आहे. हो, त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे, अजून जमलेलं नाही आहे. 2 प्रयत्न झाले त्यांच्याकडनं, परंतु ते अपुरे आहेत. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी जगणार आहे. मी शपथ घेतोय, हिंदवी स्वराज्याची शपथ घेतोय, स्वराज्याची शपथ घेत नाही मी, हिंदवी स्वराज्याची शपथ. मला काय सांगायचंय, हे आलं कुठनं? शहाजी राजांच्याकडनं शिवाजी महाराजांच्याकडे आलेलं आहे.
शहाजीराजे कसे जगतात तर ते युद्धमय रक्तमय अग्निमय जीवन जगतात. जरा बोला बरं तुम्ही, कसलं जीवन जगतात शहाजीराजे? हे 3 शब्द बोला, 3दा बोला. शहाजीराजे कसे जगतात बोला, मोठ्यांदा बोला, परत एकदा बोला, अजून एकदा बोला. हा, आणि शहाजीराजे युद्धमय रक्तमय अग्निमय जीवन जगतात, तर शिवाजी महाराज कसलं जीवन जगतात ऐका. वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वरावरती शपथ घेतल्यापासून शिवछत्रपतींनी शेवटचा श्वास 3 एप्रिल 1680 रायगडावरती दुपारी 12:03 हनुमान जयंती चैत्री पौर्णिमा सोडला. वयाच्या 50व्या वर्षी, 15व्या वर्षी शपथ, शेवटचा श्वास 50व्या वर्षी, म्हणजे 35 वर्षात शिवछत्रपतींनी किती लढाया केल्या, लहान मोठ्या, इतिहासात नमूद आहे. 289. किती? हा, सिनेमातल्या नट्या नट कुत्री त्यांची नावं लक्षात ठेवणारी पिढी आहे तुमची. ती टी व्ही पहिल्यांदा पेटवा, त्या टी व्हीच्या हागणदारी बघत जाऊ नका, त्यात तसलीच हलकट माहिती मिळेल. शिवछत्रपतीने 289 लढाया केल्या. आणि कशासाठी? आता पिटा, कुठं तुझं गाव? कशासाठी केलं? हिंदवी स्वराज्यासाठी. आत्ताचं आमचं स्वराज्य कसलं आहे? हिंदवी स्वराज्य आहे? नाही. अरे देश हा हिजड्यांचा बाजार, हे हिंदवी स्वराज्य असलं पाहिजे म्हणणारा महाराष्ट्रही नाही आहे शिवजयंती करणारा. हिंदवी स्वराज्य असलं पाहिजे. गोष्ट अशी की मला सांगायचं आहे काय की बीज तैसे फळ येईल सेवटी. शहाजीराजे युद्धमय रक्तमय अग्निमय जीवन जगणारे आहेत म्हणून पोरग 289 लढाई करणार आहे वयाच्या 35 वर्षात. आणि संभाजी महाराज कसे आहेत? तो संभाजी महाराज शिवछत्रपतींचे चिरंजीव. जिजामातेच्या पोटी शिवाजी महाराज. एक ऋग्वेद नावाचा वेद आहे. कोणचा वेद? हा, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. वेद या शब्दाचा अर्थ सत्य. त्रिकालाबाधित अनंत काळपर्यंत जे सत्यच, त्या गोष्टींचा संग्रह ज्याच्यात आहे त्या ग्रंथाचं नाव वेद. असे 4 वेद आहेत आपले. तुकाराम महाराज म्हणतात, वेदांचा तो अर्थामासी चिठावा, हिराणी व्हावा भार माथा. बाकीच्यांनी बाष्कळ बरोबर करावी. वेदांचा अर्थ काय तो आम्हाला ठाऊक आहे. ठाऊक असणं म्हणजे जगणं, ते आम्ही जगतो असं ते बोलतात. गोष्ट अशी की शहाजीराजे या बीजातून शिवाजी महाराज जन्मले. शिवाजी महाराजांच्या आणि सईबाईच्या पोटी संभाजी नावाचं फळ जन्माला आलं. संभाजी महाराज कसे आहेत? संभाजी महाराज वयाच्या बरोबर 22व्या वर्षी शिवछत्रपती दिवंगत झाल्यानंतर 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराज गेले. आणि पुढे 27 मे 1680 रायगडावरती संभाजी महाराजांना छत्रपतीचा अभिषेक होऊन ते छत्रपती म्हणून काम करायला लागले. 27 मे 1680 ते केले 12 मार्च 1689. 9.25 वर्षात 9.25 वर्षात संभाजी महाराजांनी काय काम केलं
काय काम केलं. शहाजी राजाला जे पाहिजे होतं हिंदवी स्वराज्य ते शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. मूर्तिमंत शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मूर्तिमंत हिंदवी स्वराज्याचं अखंड रक्षण करण्याचं, आणि ते रक्षण कागदोपत्री नाही, रणांगणावरती. हे सगळं भोसले कुळ लढवयांचं कुळ आहे. शिवाजी महाराजांनी 291 लढाई केल्या असतील स्थापन करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी, तर रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडत असताना संभाजी महाराजांनी लक्षात ठेवणार 134 लढाया केल्या आहेत. किती? शिवाजी महाराज 289 लढाई करतात. लढाई करणं म्हणजे काय की मृत्यू समोर आलाय त्याला गळा भेट द्यायला, हात पसरून जाणं. काय काय माणूस शहाणा असेल का 289 द्यायला जातो रणावरती मरायला. पोरग तसंच बीज तैसे फळ येईल सेवटी लाभानी तुझी याची तया. शिवाजी महाराजांनी 35 वर्षात 291 लढाई केल्या असतील तर संभाजी महाराजांनी 9.25 वर्षात 134 लढाई केल्या. शिवाजी महाराज अतिबुद्धिमान आहे, मातीखट आहेत, चिवट आहेत, बळकट आहेत, चिवड आहेत, अतिभेदक आहेत. शिवाजी महाराजांनी 291 लढाया केल्या, पण त्यातल्या 7 लढायात शिवाजी महाराजांना पराभव पत्करावा लागला होता 35 वर्षात. आणि 9.25 वर्ष 134 लढाया करणारे संभाजी महाराज एकही पराभव नाही. बाप से बेटा सवाई. अति तिखट, अति चिवट, अति बळकट, अति भेदक, विलक्षण असे संभाजी महाराज आहेत. मला काय सांगायचंय की बीज तैसे फळ येईल शेवटी हा चित्तात हिशोब ठेवून आपण आपल्या शिवाजी, संभाजी, जिजामाता, शहाजीराजे यांचा इतिहास पाहिला पाहिजे. गोष्ट अशी, संभाजी महाराज त्यांनी फक्त 9.25 वर्ष छत्रपती म्हणून काम केलं. शिवाजी महाराजांनी 1674 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके 1596 ते हनुमान जयंती 1680 इतक्याच वर्षात छत्रपती म्हणून काम केलं. पण त्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी 35 वर्ष रणांगणावरती ते आहेत. गोष्ट अशी, हे असं जीवन का जगतायत बरं? शहाजी राजांचं जीवन रक्तमय, युद्धमय, अग्निमय का बरं जगतायत? वयाच्या 64व्या वर्षी ते गेले. जसं शहाजीराजे, जसे शिवाजीराजे, तसे संभाजीराजे आहेत. गोष्ट अशी की संभाजीराजांचा जो अंत आहे, शहाजीराजे अत्यंत निराळ्या छातीचे, हिंमतवान, लढाऊ होते. युद्धाची खुमखुम विलक्षण मोठी होती. शिकारीचा ध्यास आणि ओढ भयंकर होती. एका शिकारीच्या ह्याच्यात हातात भाला घेऊन वाघाची शिकार करून वाघाचा पाठलाग करणारे शहाजीराजे आहेत. एका रानवेलीच्या ह्याच्यात घोड्याची टाच अडकली आणि त्या घोड्यावरनं शहाजीराजे एका मोठ्या शिळेवरती आपटले गेले. छातीत लागलं, डोक्याला लागलं आणि तिथल्या तिथं गतप्राण झाले. 7 फूट 3 इंच उंचीचा मनुष्य गेला.
शिवाजी महाराजांची उंची 5 फूट 3 इंच आहे बरं का. संभाजी महाराजांची उंची 7 फूट आहे. मी हे का बोलतोय? बीज तैसे फळ येईल सेवटी. शहाजी राजे बुद्धिमान आहे. शहाजी राजांनी त्यांच्या आयुष्यात सरस्वती ग्रंथालय नावाचं एक मोठं ग्रंथालय खालती तंजावर जिंजी तिकडं स्थापन केलेलं आहे. आजही ते जिवंत आहे. 3 लाख ग्रंथांचं ग्रंथालय आहे. आपल्याला ठाऊकही नसतं. शिवाजी महाराज बुद्धिमान आहेत. हो, शिवाजी महाराजांना थांबायला, थकायला, दमायला सबरच नाही. अखंड लढतायत. कशासाठी? हिंदवी स्वराज्य. शिवाजी महाराजांनी 38 विद्वानांच्याकडनं 38 विषयावरती 50 वर्षाच्या आयुष्यात 38 ग्रंथ लिहून घेतलेत. संभाजी महाराजांनी 6 ग्रंथ लिहिले. एक ग्रंथ संस्कृतून लिहिलाय. संभाजी महाराज हे बुद्धिमान, हिकमती, चढाऊ लढाऊ आहे. हे सगळं भोसल्यांचं कुळ असंच आहे. गोष्ट अशी की हे सगळं ऐकत असताना सांगायलाही मोठं कौतुक आणि गोड वाटलं तरी सुद्धा आज आपण ह्याची उपासना करायला तयार नसलेले लोक आहोत. हो, मी सुरुवातीलाच सांगितलं शिवाजी महाराज मला प्रिय, परंतु नाही. महाराष्ट्र एक पतंगराव कदम नावाची व्यक्ती, फार चांगली व्यक्ती होती. काँग्रेसमध्ये होते. तर मोठा बुद्धिमान आणि हुशार मनुष्य होता. ते काय बोलले पतंगराव कदम, ते सांगलीत बोलले. त्या सभेत मी गेलो होतो आणि बोलताना ते म्हणले आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. काय वाटला पाहिजे? अभिमान वाटला पाहिजे की महाराष्ट्र सहकारी तत्वावरती साखर कारखाने चालवून परकीय चलन फार मोठ्या प्रमाणात मिळवणारा राज्य आहे. महाराष्ट्र राज्य परकीय चलन फार मोठ्या प्रमाणावरती मिळवणारं राज्य आहे. म्हणजे काय? परदेशातल्या लोकांना चविष्ट लागणाऱ्या दारूंचे प्रकार उत्पन्न करून महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी खूप मोठं परकीय चलन देशाला मिळवून दिलेलं आहे. असं होय. आणि पुढं ते बोलले की या देशातल्या लोकांना लागणारी, रोज लागणारी दारू उत्पादन करण्याचं फार मोठं काम महाराष्ट्र राज्य करते. हे खुळ काय सांगत बसले? उत्पन्न होणाऱ्या दारूपैकी त्यावेळेला पतंगराव कदम बोलले निम्मी दारू केवळ महाराष्ट्रालाच लागते. महाराष्ट्र या देशातलं दारुड्यांचं राज्य आहे. ही दारू कोण पित आहे? डुकरं, कुत्री, मांजरं, बैल, गाई, म्हशी पिते. हे पिते.
शिवजयंती चालू आहे, आया बहिणींच्यावरती अत्याचार सुरू आहेत, शिवजयंती सुरू आहे, दारू पिणं सुरू आहे. हे विरोधी चित्र कधी बदलणार? हे बदलण्याची ईर्ष्या उत्पन्न करण्यासाठी आपण झटणार का? उभे राहणार का? नाही. महाराष्ट्र हा लढवय्यांचा राज्य आहे, अभिमान वाटला पाहिजे. मराठा म्हणावे अशा वाघराला कौतुकाची गोष्ट आहे. अरे पण काय आज दृश्य काय आहे? शिवछत्रपतींना पाहिजे तो महाराष्ट्र जीवन जगत नाही आहे. अगदी व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं काय, मराठा आरक्षण. अरे मराठ्यांनी संबंध देशाचं रक्षण करायचं आहे, संसार चालवायचा हिंदुस्थानचा. हा, हिंदुस्थानचा संसार कोण चालवणार? महाराष्ट्र चालवणार. ते कसं काय? हा, मराठा म्हणावे अशा वाघराला. अरे इथला सगळा समाज अत्यंत कर्तृत्व संबंध बुद्धिमान चढाऊ लढाऊवृत्तीच आहे. आम्ही भीक मागतोय आरक्षणासाठी. आम्ही डोळ्यांनी उघडा बघतोय की आई बहिणींच्यावरती बलात्कार अत्याचार. आम्ही आमच्या डोळ्यानं बघतोय गाईंची कत्तल आणि खाटकं गाईंचं मांस विकतायत. आज देशाच्या सैन्यामध्ये फक्त 4% मराठे आहेत. मराठा ही जात अत्यंत कौतुकास्पद, अभिमानास्पद, आपल्याला भूषण वाटावं अशी जात आहे. केवळ 4%. हे मी बोलतोय का? ते कोण उत्तर हिंदुस्थानातला कोण मुख्यमंत्री होऊन गेला, मुलायम सिंग का काय? हा, तो संरक्षण मंत्री होता. त्यावेळेला तो बोलला की केवळ 4% मराठा सैन्यात, 4% केवळ मराठे आहेत. ही फार मोठी खेदाची दुर्दैवाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने भारतमातेच्या पदरात कर्तृत्वाचं दान तिचे पुत्र म्हणून टाकण्याची कामगिरी मराठा समाज म्हणजे महाराष्ट्र बजावत नाही आहे. संबंध देशाच्या कुटुंबाचं, हो, आई वडील पण महाराष्ट्राने सांभाळलं पाहिजे असे कोत असलेलं आपलं राज्य आहे. ते नाही आहे. मला सांगायचं आहे की शिवजयंती करतो आणि काय त्यातनं पदरी पडत आहे? काहीच पदरी पडत नाही. हे दुरुस्त होण्यासाठी शिवप्रष्ठांच्या चाललेल्या प्रयत्नांना साथ देणं आपलं कर्तव्य आहे. मी आज हे तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल असं सगळं सांगत बसलो, पण हे भोसले कुळ आणि शिवाजी, संभाजी, शहाजी ही मंडळी अशी काय ते कळावं म्हणून सांगितलं. ते फार महत्वाचं आहे. संभाजी महाराज ज्या प्रकारचं मरण पत्करतात ते अतिभीषण आहे, अतिभीषण आहे. जगाच्या वाटेवरती इतकं क्रूर मरण क्वचित सुद्धा कोणाला आलं नसेल. अभ्यास शोध घेण्याची आवश्यकता नाही. रोज एक अवयव संभाजी महाराजांचा तोडतायत आणि हा मनुष्य 30 दिवस प्रवास चालला आहे आणि शेवटी टाचेपासून तालूपर्यंत तुकडे 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 होऊन हा मनुष्य संपून जातो. आणि कशासाठी? काय ही वृत्ती? आगी देखोनिया सती अंगी रोमांच उठती, हा तो नव्हे सत्यवाद
सुख अंतरी उल्हास. चित्त गोताकडे न घाली नरडे, आठवणी एका तुका म्हणे. ती सती मळवट भरून पतीच्या चितेवरती पेटलेली आहे, त्या चितेवरती मध्ये जाऊन बसते. संभाजी महाराजांचा जो अंत आहे, वय वर्ष 23 सुरू झाले आणि छत्रपती झाले. शिवाजी महाराज महाघाक, महालढवय्ये, महामुत्सद्दी, महाहिकमती, जरा वाईट शब्द बोलतो, डामरट. डामरट हिकमतीच होते. शिवाजी महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एका वेळेला एकापेक्षा जास्त शत्रू अंगावरती कधी घेतला नाही. हिकमती, माचलाक, घाग, मुत्सद्दी. पण संभाजी महाराजांनी वय वर्ष 22ला छत्रपती म्हणून कामगिरी सुरू केल्यापासून शेवटचा देहाचा तुकडा होईपर्यंत 5 शत्रू अंगावरती घेऊन एका वेळेला 134 लढाई केल्या. काय आहे बरे, कसलं हे जीवन? ही माणसं असं का पत्करतात, याचा आपण विचार केला पाहिजे. संभाजी महाराजांना पकडलं ते संगमेश्वर कोकणात विशाळगडाकडे ते गेले होते आणि विशाळगडाकडं असलेले प्रकरण संपून टाकण्यासाठी 10,000 सेना घेऊन गेली होती. ती लढाई केली, सवरली आणि माघारी परतली. आणि रायगडच्या वाटेवरती असताना त्यांच्या लक्षात आलं की इतक्या सैन्याची आवश्यकता नाही आहे, काम झालेलं आहे. 500 सैन्य आपल्याजवळ ठेवूया आणि 10,500 सैन्य त्यांनी रायगडला धाडून दिलं. गोष्ट अशी, हिंदू समाजाच्या रक्तात स्वार्थ, नागवा स्वार्थ. शिवछत्रपतींचा हा संभाजी महाराज सुपुत्र, त्याची लग्नाची बायको येसूबाई, तिचा सख्खा भाऊ गणोजी शिर्के. किती नागवा स्वार्थ. हा भडवा रहुल्ला खान, इखलास खान, मुकरब खान हे औरंगजेबाचे सेनापती. त्या भडव्यानं जाऊन मिळाला वतनाचं शेण खाण्यासाठी. आणि केलं काय त्यांनी केलं असं की त्या संगमेश्वरच्या परिसरात त्याला गराडण्यासाठी मुघलांचं सैन्य होतं. त्या सैन्याच्या मुकरब खान, इखलास खान त्यांना जवळचे मार्ग दाखवून देऊन संभाजी महाराजांना पकडण्याच्या जवळच्या वाटा दाखवल्या आणि वतन मिळवलं. हा हिंदुस्थानच्या रक्तातलं महापाप आजही आहे. पकडले गेले. पहाटे 5 वाजता उठून स्नान देवधर्म करण्यासाठी तयार व्हायला लागलेले संभाजी महाराज पकडले गेले. पकडल्या क्षणापासून इथं 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 गळ्याला, कमरेला, गुडघ्याला, घोट्याला साखळ दंडाने बांधलं गेलं. संभाजी महाराजांना साखळ दंडाने बांधलं. 7 फूट उंच आहे. अतिशय रणभरत आहेत. अंगावरचे कपडे फाडले संभाजी महाराजांच्या. आणि काय केलं, पूर्ण नग्न केलं. आणि शहाजीराजांच्या सबंध देहाला टाचे बसवून टाळूपर्यंत
तेलामध्ये कोळशाची बारीक भुकटी, बुक्क्यासारखी आपण कपाळाला बुक्का लावतो ना, ते कोळशाची भुकटी मिसळून ते रोगण संबंध देहाला लावलं. संभाजी महाराज अत्यंत बुद्धिमान जसे होते, निर्भय होते, धिप्पाड होते, तसेच अत्यंत रूपवान होते. शिवाजी महाराज सुद्धा अत्यंत रूपवान होते. त्याचेपासून तळपर्यंत रोगण लावलं आणि केलं काय, माकड हाडापासून ते टाळूच्या वरती एक विधभर एक लाकडाची चौकट बांधली एवढी रुंदीची, आणि त्या चौकटीला इथं बांधलं, हनुमतीला बांधलं, गळ्याला बांधलं, खांद्याला बांधलं, पोटाला कमरेला जखम, ती फळी एवढी एवढी रुंद. आणि संभाजी महाराजांना घोड्यावरती नाही, उंटावरती बसवलं. उंटावरती बसण्यातलं सुख काय असतं ते तुमच्यापैकी कुणी अनुभवलं नसेल. मी अनुभवलंय. मी ज्या मराठवाड्यातला आहे त्या मराठवाड्यामध्ये पानं, खाऊची पानं, त्याची वाहतूक करण्यासाठी त्या काळात उंटाचा उपयोग करत असत. तर बसायला मिळतंय आणि अंगात आगाऊपणा. त्यावेळेला तालीम करत होतो, कुस्त्या खेळत होतो, जोर मारल्याशिवाय भाकरी खात नव्हतो. 400-500 जोर मारा म्हणजे जडके पत्ती. अशा वेळेला मी त्या उंटावरती 2-2.25 तास बसलो होतो. असं असे झोके खात उमरग्यापर्यंत आलो. तुरुई नावाचं गाव, तिथे सगळे मळे खाऊच्या पानाचे, ते उमरगा. अंतर किती? फक्त 14 मैल. 14 मैल पाठीला, पाठीच्या कण्याला, मानेला सगळ्याला हिसके खात 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 आगाऊपणात तरुण वय होतं. बरं वाटलं. पुढं मी 2 महिने परसागरला नीट बसू शकत नव्हतो, झोपू शकत नव्हतो, उठू शकत नव्हतो. माणूस म्हणून जगणं अशक्य झालं होतं. वय तालीम करणार असून सुद्धा संभाजी महाराजांना संगमेश्वरला पकडून उंटावरती बसवलं, उलट बसवलं. उंटाचं तोंड तिकडं चाललंय तर संभाजी महाराजांचं तोंड इकडं. किती? 299 किलोमीटर पुस्तकात दिले. संभाजी महाराज 299 किलोमीटरवरती. आता अहल्यानगर जिल्हा, तर त्या अहल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा नावाचा तालुका आहे. तिथे एक भुईकोट किल्ला आहे 110 एकरावरती. त्या भुईकोट किल्ल्यात 7.25 लाख सेना घेऊन 7.25 लाख सेना घेऊन महाराष्ट्रामध्ये हे भोसल्याचं बी नामशेष करण्यासाठी आलेला औरंग्या, त्याचा मुक्काम तिथं होता. त्या 110 किलो आपल्या एकराच्या माथा असलेल्या किल्ल्यावरती. तिथं पकडल्यापासून पकडलं आणि 11 फेब्रुवारी 1689 उंटाचे हिसके खात 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 संभाजी महाराज 14 तारखेला सकाळी 8 वाजता अथक एक क्षण थांबणं नाही. काय शरीराचं झालं असेल आणि कसे जगले असतील. बांधलेलं आहे मनगटानं, कोपरानं, खांद्यानं, मानेला, कमरेला, गुडघ्याला सगळीकडे बांधलंय. ते डुक्कर
औरंग्या भडवा ऊन खात सकाळचं एका 4-5 फीट उंच असलेल्या एका आसनावरती बसला होता. त्याच्या डाव्या हाताला एक आणि उजव्या हाताला एक. कसं काय? जल्लाद. जल्लाद म्हणजे काय? फाशीचे दोर ओढणारा. कोण? निग्रो मुसलमान. जाड ओठ, तांबडे लाल डोळे, काळा लाल रंग आणि उंचा पुरा 7-6.5 फूट उंच. एका हातात भाला. असा दुसरा जल्लाद इकडे एक जल्लाद. ते औरंग्या डुक्कर इथं ते बसलेलं आणि त्यांच्यासमोर असं एक 25-30 फुटावरती महाराजांना उभं केलं. सगळ्यांनी ओढून धरलेलं आहे, फास सटलेलं आहे आणि पलीकडे एक आर पेट्रोल होता. हुड्याची कणसं भरण्यासाठी जसा बिदभर खोलीचा खड्डा गोळ्या घालून पेटवतो आणि त्याच्यात कणस खूप आपण भसतो, पेटवलेला होता. त्या खड्ड्यामध्ये 2.5-3 फूट लांबीचे लाकडी मुठी बसवलेले 2 गज तापत ठेवले होते आणि ते जल्लाद उभे होते. हा औरंग्या बसलाय, लोक सगळे बघतायत, महाराजांना फासटून धरलेलं आहे आणि त्यांनी विचारलं, एक काफीर. महाराजांना ते कुत्र म्हणते काफीर. मेरे सवाल का जवाब दे दो. पहिला सवाल त्या भडव्याने काय केला? माझ्या सैन्यातले कोण कोण अधिकारी तुला फितूर आहेत त्यांची नावं सांग. दुसरा सवाल केला, तुझा खजिना कुठं आहे? या महाराष्ट्रात तुझा खजिना कुठं आहे? कुठल्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. महाराज बांधले गेले. तो म्हणतो, काफिर, तुझको जीना है तो ख्याल में रखो, इस्लाम अपनाएंगे क्या? इस्लाम स्वीकारशील का? संभाजी महाराज संतापले, चौताळले, कडाडले आणि बोलायला लागले. अखंड बोलायला लागले. हातात साखरदंड आहेत, त्याला हिस्से देऊन बोलायला लागले. म्हणला, ए जल्लाद, क्या देख रहा है? ये शैतान क्या कर रहा है? इस शैतान को अल्लाह की दवा दे दो. अल्लाची दवा द्या. म्हणजे काय द्या? त्या दोन्ही या यांनी ठरलेलंच होतं. 2 गज लाकडी मुठी बसवून अंगठ्यापेक्षा जाड तापत ठेवले लाल भडक. अल्लाह की दवा दे दो. एकाने एक 2 गज घेतले आणि 50 फुटावरती झिप्पाड असलेले संभाजी महाराज, अंगाला काळ फासलेला आहे, अखंड 299 किलोमीटर असे खात आलेले आहेत. एका डोळ्यात एकाने टच डोळे फोडून टाकले. संपले. डोळे गेले, डोळे संपले. दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी ते कुत्र बसलं होतं. आगे चलो, दवा दे दो. म्हणजे काय केलं? त्या दोन्ही भडव्यांनी 2 सांडशी लोखंडी चिमटे मुठी बसवलेले तापत ठेवले होते. एकाने एक चिमटा घेतला. एकाने नाक दाबलं, जीभ बाहेर आली. दुसऱ्याने बाहेर आलेली जीभ दुसऱ्या चिमट्याने उपटून काढली. तिसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी लिहिले तवारेखन 20 त्या भडव्याच्या इतिहासाच्या नोंदी ठेवणाऱ्यांनी लिहून ठेवलेलं आहे. ओठ कापले,
नंतर कान कापले, डोळे गेले, जीभ गेली, नाक गेलं, ओठ गेले, कान गेले. मग नंतर पुढच्या दिवशी डाव्या हाताची 5 नख चिमट्याने पकडीने उपटून काढली. दुसऱ्या दिवशी या हाताची 5 नख. ते बघा ते बेशरम, ए ए ए गाढवा, इकडे इकडे, ए तू कुणाच्या औलादीचा आहेस, इकडे. मी हे सांगतोय त्याला काही देणं घेणं काही नाही, त्याच काही नाही. तो खायला कारण धरणीला भाग, त्याला आधार कार्ड आहे, डेमोक्रेसीमध्ये त्याला मतदानाचा अधिकार आहे, त्याच्या खालच्या भोकात किडा आहे. एखाद्या मशिदीत नमाज पडताना एखादा लांडा असं म्हणणं जाईल का उठून? काय लायकीचा समाज, खायला कारण धरणीला भाग. काही देणं घेणंच नाही आहे. असं जाऊ दे, मी मूर्ख आहे हे मात्र खरं निश्चित. गोष्ट अशी, दुसऱ्या दिवशी ह्या हाताची, तिसऱ्या दिवशी खालच्या पायाच्या नख, चौथ्या दिवशी दुसऱ्या पायाची नख. नंतर उकळतं पाणी, म्हणजे पुढे तगडे होते, पोटापासून खांद्यापर्यंत उकळतं पाणी टाकून उकडलेल्या बटाची साल करावी, रताळ्याची साल करावी, तशी साल काढली. पुढे मागची पाठीची साल अशीच. नंतर ह्या मांडीची, नंतर ह्या मांडीची, नंतर ह्या पिंडीची, नंतर ह्या पिंडीची, नंतर ह्या दंडाची या फळ्याची, ह्या दंडाची या फळाची. असं संभाजी महाराजांना फाल्गुनी अमावास्येला पाडव्याच्या आधीचा दिवस काय केलं. हो, बडू बुजुर्गला सध्या जिथं त्यांची समाधी आहे, शहाजी राजांनी बांधलेली, हो त्या समाधीच्या तिथं रस्त्यावरती लाकडाचा उंडका पायाखाली घातला, जनावरांना कडब्याचे तुकडे करून घालण्यासाठी जसं घेतात तसं पाय ठेवले आणि टाचेपासून टाळूपर्यंत तुकडे तुकडे करून गळ्या इतकं तोडलं. गळा तोडला आणि कवटीतलं मेंदू मांस कोरून काढून उंच कळकावरती लटकवून ती कवटी विजापूरच्या अली आदिलशाहच्या वाड्याच्या मोरीच्या तोंडाला नेऊन बसवलं. हिंदू मुस्लिम भाई भाई हा साक्षात्कार ज्या गांधींनी आपल्याला करून दिला ते आपले राष्ट्रपुरुष आहेत. आणि हा साक्षात्कार संबंध देशजनी पादाक्रांत करून मुसलमानच्या कैचीतून सोडवला. ते मर्द मराठे, ते महाराष्ट्रातले लोक, हो गांधींना राष्ट्रपुरुष मानतात. अरे गांधी आणि नेहरू इतकी नालायक माणसं देशात कधी जन्मली नाहीत. पण गांडूंना कळत नाही आपण कोण आणि आपला शत्रू कोण. झालं गंमत अशी की संभाजी महाराज गेले, त्यांचे तुकडे तिसऱ्या दिवशी त्या वडूबुजुर्ग गावातली तरी ताट पोरं, हो ते म्हणले अरे आपण काय, आपण बेशरम, आपण जीवाच्या भीतीने लांब राहिलो, त्यांचं सैन्य अफाट. नाही नाही, ते तुकडे त्या वडूबुजुर्गच्या सगळ्या रानात. तुमच्यापैकी कुणी मी बोलतोय ते पाहिलेलं चित्र तुम्हाला नाही आहे. एक 70-500 वर्षापूर्वीपर्यंत गावोगावी निवडुंगा असत बघा. निवडुंगाची बनच्या बनं असत, मी बघितली डोळ्याने. त्या बनामध्ये ते सगळे संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे फेकून दिले. ती म्हणजे नाही, आपला राजा, आपला छत्रपती, आपला प्राण
आपल्या डोळ्यात एकच आपण माती झालेली पाहतोय. नाही नाही, आपण पलीचे घेऊ, ते तुकडे शोधून काढूया, त्यांच्या देहाला अग्नी देऊ. जमलं तेवढं जास्तीत जास्त केलं. त्यातला एक म्हणला, अरे आपण असंच करत राहिलो तर आपण हा धंदा करतोय, आपले तुकडे होतील. आपण ताबडतोब जेवढं जमलंय त्याचं दहन करूया. मग कशात दहन करायचं? काहीच नाही. तर त्यात निवडुंगाच्या बनात पिवळे जर्द होऊन त्या निवडुंगाचे पडलेले जे फणे होते उन्हानी खडखडीत झालेले, ते आणले, ते जमवले मध्यरात्री. त्याचा चौथरा करून त्याच्यावरती जे तुकडे घालून त्याच्यावरती ते चौथऱ्या निवडुंगाचे तुकडे ठेवून त्याचं दहन केलं. संभाजी महाराज गेले. असा अंत झाला. युद्धमय, रक्तमय, अग्निमय जीवन जगलेले शहाजीराजे, त्यांचा नातू अशा प्रकारचा अंत भोगायला तयार होतो. मी एक बोललो, अगी देखून या सती अंगी रोमांच उठती. हा तो नव्हे सत्यवाद सुखांतरी उल्हास. अरे आपल्या पती निष्ठेपोटी पतीच्या चितेवरती जाणारी एखादी सती असावी, तसा हा संबंध जीवन 30 दिवस पकडल्या अक्षरापासून अशा प्रकारचं मरण भोगतो, पत्करतो, तयार होतो. एक शब्द बोलत नाही. काय ओहो, इस्लाम मंजूर आहे. काय मुसलमान म्हणून जगलं काय आणि हिंदू म्हणून जगलं काय? जगणं महत्वाचं आहे असा विचार करत नाही. जेव्हा हे काय आहे, हे रक्त काय आहे, हे मन काय आहे, ही परंपरा काय आहे? शहाजीराजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ही परंपरा काय आहे? फार विलक्षण आहे. अहो, हे काहीच नाही. तुम्हाला सांगतो, याच परंपरेचा परिणाम म्हणून विषयांतर करत नाही शिवछत्रपती. पण सांगणार हा प्रसंग तुम्हाला. शिवछत्रपती 3 एप्रिल 1680 गेले, चैत्री पौर्णिमेला. रायगडावर काय झालं असेल, काय झालं असेल कल्पना करा. आपल्या घरात कोणी मनुष्य गेलं तर कितीतरी दिवस ते रेंगाळत आपल्या डोक्यात दुःख असतं. कल्पना करा. जो तो शिवछत्रपती गेल्यानंतर आणि एकमेक भेटल्यानंतर पुढं काय, एक दुसऱ्याला पुढं काय, आता काय, पुढं काय करायचं असं बोलायचे. त्याच्यातही हिंमत धरून मराठी नेतृत्व उठलं आणि संभाजी महाराजांना छत्रपती म्हणून अभिषेक झाला 27 मे 1680. पुढं 12 मार्च संभाजी महाराजांचे तुकडे झाले. तो वेळेपर्यंत ते छत्रपती होते. तेही तुकडे होऊन गेले. मग लोक सगळेजण बोलत होते, शिवाजी महाराज गेले, केवळ 9.25 वर्षानंतर संभाजी महाराज गेले. प्रश्न हाच की शिवाजी महाराज गेले, आता संभाजी महाराज गेले, आता पुढं काय, पुढं काय करायचं, काय? एकच प्रश्न. सगळे उदास, निराश, हताश होते. पण त्याच्यातही एक हिरोजी फर्जन नावाचा मनुष्य होता. शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ होता. उंचा पोळा तगडा होता, हिंमतवान होता. शिवाजी महाराजांचा अंतरंग मित्र होता. हो, भाऊ होता आणि मित्र म्हणजे अति आत्मीयता. केवळ तानाजी महाराजच नाहीत, तर तानाजी महाराजांच्या वृत्तीची माणसं 38 आहेत त्यांच्या अंतःकरणात आणि त्यांच्या हिशोबात. तर सगळे बोलायला लागले, पुढं काय, पुढं काय, पुढं काय. त्यावेळेला
ते हिरोजी फर्जन सगळ्यांना म्हणले, गड्यानो, शिवाजी महाराजांच्या बरोबर आपण काम केलं, संभाजी महाराजांच्या बरोबर काम करतोय, तेही गेले, आपण हेच बोलणार का? मग आपण काय, आपल्या असण्याला अर्थ तरी काय आहे? नाही, आपण असं करूया, पुढं काय पुढं काय पुढं काय हे आपापसात बोलण्यापेक्षा आपण रायगडावरती जाऊया. माझं ऐका, थोडं माझं ऐका, आपण जाऊया. ज्या जागेवरती शेवटचा श्वास सोडला शिवाजी महाराजांनी, कसा सोडला श्वास? शिवाजी महाराज श्वास सोडला त्यावेळेला एक खग्रास सूर्यग्रहण महाराष्ट्रात आलेलं होतं. आणि ते खग्रास सूर्यग्रहण शिवाजी महाराज गेले 3 एप्रिल 1680, त्याच्या आधी 1.25 महिना आलं होतं. ते ग्रहण सकाळी 8:30 ते दुपारी 3:30 7 तास होते. हा चंद्र, ही पृथ्वी, हा सूर्य, ही पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आला आणि बरोबर हे पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका रेषेत आले की सूर्याची किरणं 100% अडतात आणि दिवसा सूर्य आकाशात असून सुद्धा संध्याकाळी 6 सारखा अंधार पडायला लागला. हळूहळू मध्ये घुसला, हळूहळू पलीकडे गेला आणि चंद्र गेल्यानंतर परत लखलखीत प्रकाश पडला 4:30ला. महाराज अत्यंत त्या ग्रहण काळात कोणी व्यक्तीने एखाद्या मंत्राचा जप केला एकाग्र चित्ताने भगवंताला साक्षी ठेवून, तर त्या मंत्राची शक्ती जप करणाऱ्या माणसाला जन्मभर लाभते. ही श्रद्धा, शिवाजी महाराज अत्यंत श्रद्धावान होते, धर्मनिष्ठ होते. हो, रायगडच्या गंगासागरामध्ये गळ्या इतक्या पाण्यात अंगातले कपडे काढून, हातात जपाची माळ घेऊन गायत्री मंत्राचा जप शिवाजी महाराजांनी पाण्यात उभं राहून केला. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आणि किती तास? फक्त 7.5 तास. फ्रीज मधलं पाणी जसं असतं तसं उन्हाळ्यात सुद्धा ज्या गंगासागरात पाणी असतं तसल्या पाण्यात शिवाजी महाराज उभे राहिले. 289 लढाई केलेला हा महापुरुष शरीर शिंडलं होतं, मानवलं नाही. बाहेर आल्यानंतर कपडे घातले, व्यवहार सुरू झाला. पुढे 7 दिवसात शिवाजी महाराजांनी हांतरून धरलं. औषध लागू पडेना, अन्न जाईना, ताप वाढत चालला, वैद्य काही करू शकेनात. आणि शिवाजी महाराज शेवटी 3 एप्रिल 1680 चैत्री पौर्णिमा जायच्या आधी त्या उशीवरती डोकं ठेवलं होतं, तिथं आपले हात ठेवून सगळे भोवती होते. त्याच लोकांना, ते जिवंत होते त्या लोकांना हा हिरोजी फर्जन म्हणला होता. आपण जिथं शिवाजी महाराज शेवटी गेले ती जागा चालवून घेतली, सगळेजण बसले आणि मध्ये शिवाजी महाराज नाही आहेत, कारण संभाजी महाराज गेल्यानंतर वरती जाऊन बसले होते. तर ते म्हणतात आपण सगळेजण होतो. महाराज काय बोलले बरं जायच्या आधी? तर महाराज काय बोलले, प्रत्येकाने जे जे आठवत होतं ते सांगितलं. महाराज उशीबशी हात ठेवून 4-6 बोटं आपली मान उंच उचलून सगळ्यांच्याकडं डोळ्यातनं अश्रू गाळत म्हणतायत आम्ही जातो. का अश्रू का काढतायत? मरण येतंय म्हणून नाही, आपण
हिंदवी स्वराज्याची शपथ असे तू हिमाचल कन्याकुमारी ते काश्मीरमध्ये ते बलुचिस्तान घेतली होती. एवढं जमलं नाही आपल्याला. ते दुःख जमलं नाही याचं दुःख डोळ्यावाटे गळत होतं. म्हणतात आम्ही जातो, आमचा काळ झाला, आमचा काळ झाला. सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा. आपण देवाच्या पूजेला पाण्याचा तांबून घेऊन बसतो आणि त्या तांब्यावरती हात ठेवतो आणि काय म्हणतो, गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं क्रिया. हे गंगे, हे सिंधू, हे यमुने, हे सरस्वती, हे कृष्णे, हे गोदे, हे कावेरी. अगं 7 नद्यानो, त्या 7 नद्या काय आहेत? हिंदुस्थानच्या कन्याकुमारी ते काश्मीर समुद्र भागाला स्पर्श करून समुद्राला जाऊन मिळणारे आहेत. हे 7 नद्यानो माझ्या या तांब्यामध्ये तुम्ही येऊन वास करा. मी देवाला स्नान घालणार आहे सप्त सिंधूंच्या सप्तगंगांच्या जलाने, असं म्हणतो. मरताना हा मनुष्य काय सांगतो आपल्या भोवतीच्या माणसांना की आम्ही जातो, आमचा काळ झाला. सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा. ही आदिलशाही, इमादशाही, बरीचशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धी अफशी या भडव्यांच्या बोचाखाली ही सगळी भूमी लाटली गेली, ती खाल्ली. यांच्या बोचाखालची तख्त तोडा, त्यांना नामशेष करा, ती जिंका सत्ता आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करा. मरताना ध्यास काय आहे महाराजांचा? आम्ही जातो, आमचा काळ झाला. सप्त आमचा मुक्काम संपला. सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा. सप्त सिंधू म्हणजे सप्त सागर. सागरावरती सत्ता ठेवा, भूमीवरती सत्ता ठेवा. हे आपला देश हिंदवी स्वराज्य निर्वैर करून टाका. आणि म्हणतात की काशीचा विश्वेश्वर सोडवा. 12 ज्योतिर्लिंगापैकी काशी विश्वेश्वर या भडव्यांनी, या कुत्र्यांनी, औरंग्यांनी चोरून मोडून फोडून टाकून त्याची मशीद केली. ती उद्ध्वस्त करा आणि काशीचा विश्वेश्वर स्थापन करा. मरताना सुद्धा शिवाजी महाराजांना ध्यास हिंदवी स्वराज्याचा आहे. आपली बायका पोरं, आपली लेकरं, आपली नातवंड, लेकी, सुना, एक शब्द बोलायला तयार नाही. सर्वसामान्य मनुष्य आपल्या संसाराबद्दल बोलतो. महाराजांच्या डोक्यात संसार आहे, तो हिंदवी स्वराज्याचा असे, तो हिमाचल हिंदुस्थानचा संसार. सगळ्यांनी सगळं सांगितल्यानंतर तो हिरोजी भजन तो म्हणतो आता ऐका महाराज काय बोलले ते. आणि महाराज काय बोलले ते हे सांगतो. आम्ही जातो, आमचा काळ झाला. सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा. चुकून होऊ नका. आपण घेतलेली शपथ विसरू नका. कधी विसरतो मनुष्य? घेतलेल्या शपथेपासून माघारी कधी जातो? मोहाला बळी पडला, विकाराला बळी पडला तर, भीतीपुढं वाकला तर, भीतीपुढं वाकू नका. लोभा मोहाला बळी पडू नका. निष्ठेनी, हिमतीनी काम चालू ठेवा. मी जातो, तुम्ही हे करा. याची आठवण हिरोजी फर्जंदांनी सगळ्यांना करून दिलं. आणि गंमत अशी, लोकांना पटलं. निराश, उल्हास, हताश, थकून दमून नाही. मराठे उठले, मराठा मंडळ जागं झालं, बल बांधलं. आणि मराठ्यांनी पुढच्या 32 वर्षात 1689 ते पुढं 32 वर्ष अशी काही कामगिरी केली. असे तू हिमाचल पाचव्यावरची मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धी अफशी ह्या सगळ्यांची माती करणारी युद्ध केली अखंड. आणि मराठ्यांनी म्हणजे महाराष्ट्राने शिवछत्रपतींना जे पाहिजे होतं ते काम केलं आणि दिल्ली जिंकली. अटकपार गेले. आणि केलं काय? काशीचा विश्वेश्वर सुद्धा दुरुस्त करण्याची कामगिरी करायला लागले. आणि
मराठे 1784 ते 1803 किती बोलावर? 1784 1803 बोला. आणखीन एकदा बोला. परत एकदा बोला. अरे मराठ्यांनी संबंध देश पादाक्रांत केला. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती भगवा झेंड्याचं राज्य 19 वर्ष चालवलं. मी हे काय सांगतोय, संभाजी महाराज जे मरण पत्करतात त्याची जी दाहकता आहे, ती दाहकता मराठ्यांच्या रक्तात, महाराष्ट्राच्या रक्तात होती, ती बोंबलली. आणि आम्ही हो इंग्रजांना जगामध्ये साम्राज्य स्थापन करण्याची कामगिरी करून दिली. इंग्रजांनी 1602 साली हिंदुस्थानमध्ये प्रवेश केला. 1674 नंतर या संबंध देशावरती 1858 साली 59 साली 1863 साली पूर्ण राज्य संबंध देशावरती आपण मिळवून दिलं. मी बोलतोय ते विचित्र वाटेल हो, महाराष्ट्रातल्या मराठा लाईट इन्फंट्रीनी जिंकून दिलं. हा इतिहास आहे आपला. ही काय दाहकता आहे आणि कुठल्या गतीत आपण खालती आलो. संभाजी महाराज जे मरण क्रूर पत्करतात, ती दाहकता, ती तेजस्विता, ती ऊर्जस्वलता, ती विलक्षण देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, सत्व, स्वाभिमान याची आग रगधग हिंदुस्थानमधली नाहीशी झाली. संभाजी महाराजांचा जो अंत झाला, तो अंत फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत झाला. आपण ह्या काळात त्यांचं जे काही आपलं नातं आहे ते लक्षात घेऊन आपण 35 वर्षापूर्वी संभाजी महाराजांचा धर्मवीर बलिदान मास, संभाजी महाराजांचं मरण एके दिवशी झालेलं नाही. ते डुक्कर असं म्हणणं नाही औरंग्या, एक काफीर बेकार लेलो कट्यार, तलवार घ्या, तुकडे करून टाका आणि अंत झाला नाही. घ्या भाला, कचाकच पाठीपोटात मारा आणि नामशेष करून टाका, असा झाला नाही. घ्या स्फोटक, टाका अंगावर, देहाच्या चिंध्या होतील, रक्तामासाचे तुकडे होतील, सगळीकडे सभा पडेल आणि संभाजी महाराजांचा नामशेष करा, असं नाही झालं. लटकावा, फासावरती लटकावा, फासाच दोर ओढा आणि मान पडेल, संपलं. संभाजी महाराज नाही झालं. 30 दिवस संभाजी महाराज मरण भोगतायत. हे असलं विलक्षण दाहक मरण पत्करण्याची तयारी ज्या शिवछत्रपती शहाजीराजे जिजामाता यांच्या जीवनातून संभाजी महाराजांना मिळाली, ती दाहकता हिंदूंच्या रक्तात असे तू हिमाचल केवळ महाराष्ट्र नाही. भिनवली पाहिजे, बिंबवली पाहिजे, ठसवली पाहिजे, एकरूप केली पाहिजे, त्याची आवश्यकता आहे. शिवजयंती करणं जितकं आवश्यक आहे तितकंच आवश्यक संभाजी महाराजांचं मरण व्रत म्हणून दरवर्षी लक्षात घेतलं पाहिजे. जसं नवरात्र दर दिवशी एक माळ आपण, ती जी देवता आहे हो राक्षसांशी अखंड 9 दिवस अहोरात्र युद्ध करून त्यांचा फडशा पाडून त्यांना नामशेष करून देवांना जय मिळवून देणारी ती देवता आहे हो. तसंच हे संभाजी महाराजांचं अति क्रूर
अति विलक्षण मरण आपण 30 दिवस शोकाचा, दुःखाचा, सुटकाचा महिना म्हणून आपल्या घरात त्या ज्वालेचं रूपांतर ज्योतीत करून या काळात शिवछत्रपती संभाजी महाराज या परंपरेला जे करायचं होतं ते करण्याची आग रग धग उत्पन्न होण्यासाठी घरोघर या वर्षीपासून आपण पाळायची लोकांना गोष्ट बोलणार आहोत. गेलंय सांगलीला पथक गेलंय. उद्या 15 तारखेला पहाटे 4 वाजता ते ज्वाला घेऊन येतील. गावाच्या पातळीवरती श्रद्धांजली भाऊस घराच्या पातळीवरती ती शिवाजी, संभाजी, शहाजी, जिजामाता, तानाजी, येसाजी, कोंडाजी ही आग महाराष्ट्राच्या रक्तातली संबंध देशाच्या रक्तात संक्रमित करण्यासाठी म्हणून आपण हे पाऊल चाललंय ते आपण करूया. तुम्ही सुद्धा तुमच्या गावात, तुमच्या परिसरात, गावोगावी त्या ज्वालेचं रूपांतर निरांजनाच्या ज्योतीत करून महिना जसं नवरात्र तसं हे देशभक्तीचं, धर्मभक्तीचं, स्वातंत्र्य भक्तीचं, शत्रू विनाशाचं, इस्लामच्या उच्छेदाचं मास पाळला पाहिजे. जगाच्या पाठीवरती इस्लामचं बीज शिल्लक ठेवायचं नाही. हा शिवाजी, संभाजी महाराजांचा, शहाजी महाराजांचा संदेश आपण कृतीत आणणारा समाज उत्पन्न करण्यासाठी हे व्रत पाळूया हे सांगायला मी आलोय. क्वचित कुणाला कंटाळवाणा असेल पण मी बोलतोय ते हिंदवी स्वराज्याचं व्रत ज्या शहाजी राजांनी, शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी जगून लढून तुम्हाला आम्हाला दिलं त्या व्रतातला हा भाग म्हणून आपण केलं पाहिजे. मी थांबतो. बोलण्यात काय अर्थ आहे? बोलण्यात अर्थ बोललं पाहिजे अजून पण नाही बोलत. एवढंच लक्षात घेऊन आपण कामाला लागूया. आपले जिल्ह्याचे विठ्ठलराव पाटील आहेत. त्यांच्या आज्ञेनुसार आपण काम करतो. ते सांगतील, ते समारोप करतील आणि आजचं आपलं भाषण संपेल. या गुरुजींनी आता आपल्याला देश, देव, धर्म यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व शहाजीराजे यांनी केलेलं कर्तृत्व सर्व तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. हे डोळ्यापुढे ठेवून संभाजी निधडा वीर मरणाशी नाही भ्याला, हे जसं धर्मासाठी झुंजावे आपण म्हणतो ना, त्यांनी धर्मासाठी अंतिम मरणापर्यंत 1 महिनाभर त्यांनी झुंज घेतली परंतु धर्म सोडला नाही. अशा कडवट पद्धतीनं आपण हा धर्मवीर बलिदान मास 18 मार्च नाही काय, 18 फेब्रुवारी ते 18 मार्च, 18 फेब्रुवारी ते 18 मार्च तो आपण सुतकाप्रमाणे, सुतक आल्यानंतर जसं आपण टोपी घालत नाही, कपाळाला अष्टगंध वगैरे आपण लावतो रे, तो लावत नाही, मुंडन करतो. संभाजी महाराजांना 1 महिनाभर उपवास पडला तर आपण 1 वेळचंच भोजन करायचं आहे. संध्याकाळचं भोजन टाळावं किंवा सकाळचं भोजन टाळावं, पण 1 वेळचं भोजन टाळायचं. काही कठोर नियम, कोणी पायामध्ये वाहना घालत नाहीत. आपल्याला ज्या आवडतात त्या वस्तू आपण टाळायच्या. दूरदर्शन आपण 1 महिनाभर बघायचं नाही. असे अनेक निग्रहपूर्वक
निष्ठेपूर्वक आणि हा महिना अगदी निष्ठेनं पाळायचा, हे सर्वांनी करायचं आहे. देश, देव आणि धर्म यांच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी आपलं बलिदान दिलं, आपलं आयुष्य खर्च केलं. तसं आपण सुद्धा आपल्या देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी आपलं शरीर पडेपर्यंत कार्य केलं पाहिजे. गुरुजींची जी तडफड आहे, या वयामध्ये सुद्धा त्यांची किती तडफड आहे हे लक्षात घेऊन आपण त्यांच्याप्रमाणेच कार्य करण्यासाठी उद्युक्त व्हावं. भगवंताने सर्वांना अशा प्रकारची बुद्धी द्यावी आणि सर्वांनी हा आपला बलिदान मास आणि पूर्णतः आपलं आयुष्य धर्मासाठी द्यावं, असे मी या ठिकाणी प्रार्थना करतो भगवंतांना आणि या ठिकाणी थांबतो. हे बघा, या काळात व्रत म्हणून महिना, कडवी देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती त्याची उपासना म्हणून गादीवरती झोपणे नाही, सिनेमा आणि TV पाहणे नाही, कुठल्याही लग्न कार्यात अक्षत टाकायला जाणे नाही. मी पंचांग तयार करणाऱ्या लोकांना बोलणार आहे की पौष महिन्यात मुहूर्त नसतात शुभ कार्याचे. हे पौष महिना ठेवा बाजूला, फाल्गुन महिन्यात हिंदुस्थानमध्ये शुभ मुहूर्त असणार नाही, याची काळजी घ्या आणि पंचांग तयार करा. म्लेच्छक्षय मजातनं घडावा अशी वृत्ती या महिन्यात आपण जपूया. म्लेच्छक्षय म्हणजे हे मुसलमान, मुस्लिम हिंदुस्थान करण्याची जिद्द बाळगणारा देश उत्पन्न करणं ही देशभक्तीची क्रमांक 1ची कसोटी आहे. मुसलमान हे केवळ हिंदूंचे नाहीत, आमचे तर आहेच, संबंध जगाचे शत्रू आहेत. कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ होणार नाही, कोणत्याही गोष्टीची खरेदी होणार नाही. कडकडीत कडव्या देशभक्तीची, धर्मभक्तीची, स्वातंत्र्यभक्तीची, संभाजी महाराजांच्या रक्तगटाची उपासना आपण करूया. कराल असा विश्वास आहे. आपण सगळेजण एकदम अशी संपर्क साधून तो घेऊन जा. हे शिवाजीराव जाधव. आताच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत याच्यामध्ये सुयश मिळवणारे शिवाजीराव जाधव त्यांना शिवछत्रपतींचा आशीर्वाद म्हणून शाल अर्पण करतो. श्री महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. तुम्ही स्वतः बांधला का? हो, नाही दुसऱ्याने बांधला. जो आपल्या डोक्याला फेटा बांधू शकत नाही आणि लंगोट बांधू शकत नाही, ते आपण महाराष्ट्रातले बांधू शकतो. निष्फळ आहोत. गुरुजी, महाराष्ट्राचं बोच्याखालचं घोडं गेलं, लंगोट गेला, हे हिंदुस्थानचं दुर्दैव आहे. गुरुजी हे बांधू शकतो स्वतः. या महेशदादा, हे महेशदादा पाटील. महेश पाटील. महेशदादा पाटलांचा सत्कार आपल्या सगळ्यांच्या वतीने
शिवछत्रपतींचा प्रसाद म्हणून शाल अर्पण करून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. सगळेजण आपण उठून उभे राहूया. हात जोडून सगळेजण सामूहिक हे सांगतील आणि नंतर मागून म्हणूया. सगळ्यांचं पाठ नसेल. बाळासाहेब सांगतील, आपण नंतर त्याच्या पाठीवर बोलूया. सर्वांनी हात जोडायचा आहे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी मंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, मनोनी साधिले तो योग, राज्य साधनाची लगबग राज्य साधनाची लगबग कैसी केली, कैसी केली, याहुनी करावे विशेष, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष, काय लिहावे, काय लिहावे, शिवरायांसी आठवावे, शिवरायांची आठवावे, जीवित तृणवत मानावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, लोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे कीर्तिरूपे, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, भक्तजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. सर्वांनी प्रसाद घेऊन जायचा आहे. प्रसादाची व्यवस्था